थांबा. खव्यामध्ये रवा का टाकते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? ही एक छोटी ट्रिक आहे. पण यामुळे गुलाबजाम मऊ, स्पॉन्जी आणि रसरशीत असे पाकाने भरलेले होतात. ही स्टेप स्किप करू नका, नाहीतर रेसिपीचं खरं रहस्य मिस कराल. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा 1 किलो ताजा खवा घेतलेला आहे. आता खवा घेत असताना आपल्याला एकदम पांढरा शुभ्र असा खवा घ्यायचा नाही, कारण त्याच्यामध्ये भेसळ असू शकतो. तर काय करायचं, पिवळसर थोडासा किंचित पिवळसर जो खवा असतो ना, तर तो ओरिजिनल आणि खात्रीचा खवा असतो. आता 1 किलो खवा घेतलेला आहे. आज मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये गुलाबजाम बनवून दाखवणार आहे. त्यासाठी 1 किलोला मी पाऊण किलो इतकी साखर घेतलेली आहे. 200 ग्रॅम आपल्याला मैदा घेतलेला आहे. नंतर आपल्याला 2 चमचे इतका बारीक रवा घेतलेला आहे. आता मी परत एकदा तुम्हाला साहित्य सांगते. 1 किलो खव्यासाठी पाऊण किलो साखर, 200 ग्रॅम मैदा आणि 2 चमचे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. आपल्याला गुलाबजाम म्हणजे पाकात मुरण्यासाठी ठेवण्यासाठी आपल्याला चांगला पाक बनवून घ्यायचा आहे. आता इथं बघा साखर कढईमध्ये टाकायची, गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये साखर घातली आणि नंतर इथं मी 4 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. आता तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं ना तरी सुद्धा चालेल. आता साखर चांगली विरघळली की काय करायचं, साखर विरघळल्यापासून आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला पाक हा शिजवून घ्यायचा आहे. आता चांगल्या आपल्या गुलाबजामुनला एकदम हलवाई स्टाईल सुरेख असा रंग यावा त्याच्यासाठी काय करायचं, 5 ते 6 केशरच्या काड्या घालायच्या. त्याने गुलाबजामुन हे आपले चवीला टेस्टी लागतात. नंतर चिमूटभर खायचं आपल्याला, म्हणजे फूड कलर घालायचा आहे. तुम्हाला जर नसेल ना घालायचा तर स्किप केला तरी सुद्धा चालेल. नंतर थोडीशी इलायची पूड घालायची आणि नंतर आपल्याला पाक चेक करायचा आहे. एकदम असा चिपचिपा थोडासा पाक वाटला ना, की लगेच आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा. आपला पाक रेडी झालेला आहे आणि तो झाकून ठेवायचा, म्हणजे पाक हा आपला थंड होणार नाही. चला, आता आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. आता इथं मी मोठं एक पसरट ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खवा हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकदम म्हणजे ताजा खवा आहे आणि हा खवा आता आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा. आता इथं पाक बऱ्याच जणींचे काय होतात, पाक हे गुलाबजामुन हे काय होतात, पाकात असे विरघळतात किंवा तळताना तेलामध्ये विरघळतात. त्याच्यासाठी इथं ही आपल्याला एक सर्वात सिक्रेट टिप करायची आहे. आता ही बऱ्याच जणी सांगत नाहीत, पण मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही अजिबात स्किप करू नका व्हिडिओ. मी तुम्हाला भरपूर अशा लहान-सहान टिप्स दिलेल्या आहेत. त्या नक्की तुम्ही फॉलो करा. आता हे खवा आपल्याला काय करायचं, हाताच्या तळव्याने एकदम आपल्याला 7 ते 8 मिनिट जवळपास 10 मिनिट आपल्याला हा खवा हाताने असा चांगला मॅश करून घ्यायचा आहे. म्हणजे एकजीव मऊ करून घ्यायचा आहे. आता चांगला 7 ते 8 मिनिट मी खवा हा चांगला मळून घेतलेला आहे. नंतर याच्यामध्ये सर्वात सिक्रेट म्हणजे आपल्याला 2 चमचे इतका रवा घालायचा आहे. आता इथं मी 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. तर त्यातला मैदा मी अगदी थोडासाच सुरुवातीला अर्धा घातलेला आहे, म्हणजे 100 ग्रॅम घातलेला आहे. आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल, की रवा कशामुळे घालायचा? तर रवा घातल्याने काय होतं, जे आपले गुलाबजामुन आपण जे पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवतो की नाही, तर तेव्हा एकदम असे रसरशीत असे गुलाबजाम तयार होतात आणि आतपर्यंत हा पाक मुरला जातो आणि एकदम स्पॉन्जी गुलाबजाम तयार होतात. त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे रवा घालायचा आहे. आता बघा थोडं-थोडं करून जसं आपल्याला म्हणजे गुलाबजाम बनवायला पीठ लागतं की नाही, तसं हे गोळा घट्ट मळून घेतला. मी दोनदा थोडा-थोडा रवा सॉरी म्हणजे मैदा घातलेला आहे. तर 200 ग्रॅम मला मैदा लागलेला आहे आणि 2 चमचे इतका मी रवा घातलेला आहे. आता मस्त घट्ट असा गोळा मळून घेतला आणि सुरुवातीला आपल्याला एक तर चेक करण्यासाठी काय करायचं, परफेक्ट हे मिश्रण तयार झालं की नाही गुलाबजाम बनवण्यासाठी मळून घ्यायचा. त्याला क्रॅच वगैरे अशा चिरा नाही गेल्या की समजायचं, तडा नाही गेला की आपलं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. गोल गरगरीत असे इथं गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. इथं बघा सर्व मिश्रणाचे मी इथं गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. अगदी शेवटचा गुलाबजाम बनवेपर्यंत सुद्धा मिश्रण अजिबात आपलं म्हणजे असं अजिबात एका सुद्धा गुलाबजामला तडा गेलेला नाही किंवा क्रॅच गेलेले नाहीत. इथं आपले पूर्ण बघा 1 किलो खव्याचे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत. आता ते आपल्याला तळण्यासाठी घ्यायचे आहेत.
आता गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून बघा, इकडं कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता तेल चांगलं तापलं की नाही चेक करायचं. थोडासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकायचा. तो तळून पटकन वरती आला की समजायचं गुलाबजाम तळण्यासाठी तेल हे परफेक्ट तापलेलं आहे. आता तेल कडकडीत असं चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम ही आपल्याला काय करायची आहे, मध्यम करायची आहे. आता तेलामध्ये गुलाबजाम तळण्यासाठी सोडायचे. आता तेलामध्ये गुलाबजाम तळण्यासाठी टाकले की लगेच पलटी करायची किंवा हलवायची अजिबात घाई करायची नाही. अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे. मध्यमपेक्षा थोडी म्हणजे मंदच करायचा आहे गॅस आणि 2 मिनिटानंतर परत आपल्याला झाऱ्याने अलगद असे हलवायचे आहेत आणि थोडासा कलर चेंज झाला, चांगले नसट झाले ना, की नंतर आपल्याला सतत झाऱ्याने असं हलवत राहायचं आहे. म्हणजे गुलाबजाम हे आतपर्यंत चांगले असे तळले जातात आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे. जास्त हाय फ्लेमवर जर तुम्ही तळले ना, तर वरतून करपल्यासारखे दिसतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. त्याच्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे, म्हणजे मंदच ठेवायची आहे. पहिली बॅच बघा मस्त अशी तळून घेतलेली आहे. आता राहिलेले गुलाबजाम आपल्याला सेम पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. आता मी दुसऱ्या बॅचमध्ये जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे गुलाबजाम सोडलेले आहेत आणि तेलामध्ये तळताना जास्त सुद्धा गुलाबजाम तळण्यासाठी सोडायचे नाही. तुमचं जेवढं तेल आहे कढईमध्ये त्यात बसतील एवढेच सोडायचे. नाहीतर काय होईल तेलामध्ये तळताना गुलाबजाम हे जास्त असे फुगले जातात. मग नंतर ते काय होतं ते असे नाही बसले ना आणि तुम्ही जास्त टाकले तर ते असे विरघळल्यासारखे होतात. तर बघा मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत. एकदम बघा एकसारखे गोल गरगरीत इथं हे गुलाबजाम मी बनवून आणि तळून घेतलेले आहेत. आता इथं तुम्ही गोलच्या ऐवजी लंबोळी आकाराचे जरी गुलाबजाम बनवले ना तरी सुद्धा चालतं. पण मी गोल आकाराचे बनवलेले आहेत. आता इकडं गुलाबजाम बनवेपर्यंत बघा पाक हा आपला अगदी म्हणजे जास्त थंड पण करून घ्यायचा नाही आणि जास्त कडकडीत गरम पण ठेवायचा नाही. पाक हा थंड होऊ नये याच्यासाठी झाकण ठेवलं होतं. तर चांगला असा कोमट आहे बऱ्यापैकी. नंतरच त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत आपल्याला पाकामध्ये मुरण्यासाठी. आता इथं गुलाबजाम पण थंड करून घ्यायचे आहेत तळल्यानंतर आणि ते पाकामध्ये सोडायचे. 1-1.5 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. आता 1 ते दीड तास झालेला आहे, तर एकदम बघा रसरशीत असे आतपर्यंत पाक मुरलेले इथं आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत. एकदम झटपट बनणारी साधी आणि सोपी पद्धत मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि सर्वात सिक्रेट एक फक्त आपल्याला साहित्य घालायचं आहे. त्यानेच हे आपले आपले असे म्हणजे स्पॉन्जी आणि रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले असे गुलाबजाम बनवून तयार होतात. त्यासाठी आपल्याला फक्त सर्वात सिक्रेट म्हणजे 2 चमचे इतका रवा घालायचा आहे. तरच तुमचे गुलाबजाम असे रसरशीत मुरलेले होणार आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय.